श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे आज आपल्या आध्यात्मिक मराठी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक स्वामींची कथा। आज आपण या व्हिडिओमधून सांगणार आहोत, तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओला कुठे स्किप करायचं नाही, तरच तुम्हाला ही कथा ऐकायला मिळेल। खूप छान कथा आहे, शेवटपर्यंत ऐका। श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तो, आज आपण एक कथा स्वामींची घेऊन आलेलो आहे। तर आपण ही कथेला सुरुवात करूया। सेतुबंध रामेश्वरला पाप विनाशक तीर्थकुंड आहेत। तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता। द्रव्य विना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे। एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजाऱ्याने त्यांनाही हेच सांगितले। श्री स्वामी समर्थ म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठून द्यावा तुम्हास कर, व्यर्थ किरकिर करू नका। त्यावर पुजारी स्वामींना म्हणाला, धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान, विद्वता सर्व काही निरर्थक आहे। त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता स्वामी भक्तो, की ज्याच्याजवळ धन नाही त्याला पुण्यस्नान इथे घडणार नाही। हे ऐकून श्री स्वामी समर्थ महाराज तात्काळ तिथून निघून गेले। स्वामी तिथून गेल्यावर काही दिवसांनी अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ असे किडे पडले आणि त्या पाण्याला अतिशय दुर्गंधी येऊ लागली। या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तिथे तीर्थस्नान करू शकत नव्हते। त्यामुळे त्या पुजाऱ्याला त्या तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न बुडाले। त्यावर पुजाऱ्याने खूप काही उपाय केले, प्रयत्न केले, पण सगळे प्रयत्न असफल ठरले। कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेले आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला। त्यावर आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा काय प्रकार आहे हा समजला। आचार्य पुजाऱ्याला म्हणाले, श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वर आहे, दत्त अवतार। त्यांनी त्या पुजाऱ्याला अत्यंत कठोर शब्दात अशी समज दिली, धनलोभे पूजिता देव त्रिकाल, अनार्थ लोकांचा करिता छळ, ब्रह्माकुळी जन्मनी कृत्य अमंगल, आचारिता कैशे दुर्मती। आजपासून धन लोभे सोडून लोकांचा छळ करणे बंद करा। आणि त्यांना असा उपदेश केला, सर्व भक्तांचे आधार तीर्थ करावे, मृदवचने संतोष व्हावे, समृद्धी मार्गानेच धन लाभ मिळेल। नंतर या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमा याचना मागितली। श्री स्वामी समर्थ म्हणाले, शंकराचार्यांच्या बोधामृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल। भाव तसे फळ, जशी भावना तसा देव। त्यावर स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवला आणि त्यावर काही चमत्कार स्वामी भक्तो, त्या तीर्थकुंडातील आपोआप ते पाणी दुर्गंधित झालेले होते, ते सर्व निर्मळ झाले, स्वच्छ झाले। पुजाऱ्याचे हे वर्तन पालटले आणि पुन्हा त्याला धनलाभ होऊ लागला। श्री स्वामी समर्थांनी आपल्या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताप्रमाणे त्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा उपदेश केला आहे। स्वामी भक्त, तुम्हाला ही स्वामी कथा आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। आणि चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ।